नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 394वा भाग. आपल्याला ह्या कविता पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. एका नवीनच मंत्री झालेल्याला भेटायला एक जण गेला. मंत्र्यांनी ठरवलेला डायलॉग त्यांनी ऐकवला. तू काही अपॉइंटमेंट घेतलेली नाहीस, बाहेर जा आणि रांगेत उभं राहा. अहो पण रांगेत एकही माणूस नाही. मंत्री म्हणाले, मग जरा वेळ थांब, लागू दे रांग बनायला. 8-10 माणसं साठली की मग जा सगळ्यात शेवटी उभं राहिला. दुसरी आहे. एका घटस्फोटानंतर मित्राने विचारले, अरे काय हे, 1 वर्षाच्या आत घटस्फोट? तो म्हणाला, आमच्या घटस्फोटाचे कारण हा देव आहे. मित्र हादरलाच, म्हणाला, अरे काय देव कसा काय आहे? तो म्हणाला, आम्ही काही पुस्तके वाचली आणि त्यात सांगितलं होतं की प्रत्येक माणसात देव आहे. मग मला वाटलं की मी देव आहे आणि माझं सगळंच तिने ऐकायला हवं आहे, आणि तिला वाटलं की ती देव आहे आणि मी तिचं सगळं ऐकायला हवं आहे. आता तिसरी कविता आहे हनुमान चालीसावर आधारित 11व्या चौपाईबद्दल. भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र जी के काज उचारे. भीम रूप धरि असुर संहारे, रामचंद्र जी के काज संवारे. तशाच भयंकर रूपात राक्षसांचा वध केलात तुम्ही आणि असे करून श्रीरामाच्या कार्याला हातभार लावलात. भयंकर बनून हनुमानाने असुरांना मारले, रामाच्या कार्यात उत्तम योगदान दिले. असे वाटे की ईश्वर चांगले वाईट समान देतो आणि दोघा समप्रमाणे जीवनात आणतो. भीमाच्या मनाचा गोंधळ उडून गेला, माझ्यात शक्ती नाही असा विचारही चाटून गेला. एका सुंदर सकाळी उत्तम वाटत होते आणि असले विचारही तेव्हाच आले होते. सुंदर मोसम, सुंदर नदी, भीम आनंदित होता. द्रौपदीच्या संगे तो विहार करीत होता. द्रौपदीचे रूप आज स्वर्गासम चमकत होते. नीट बघितले तर एक कमळ चमकत होते. ते कमळ साधे सुधे अजिबात वाटत नव्हते. 1000 पाकळ्या सोन्याच्या असेच वाटत होते. त्याने द्रौपदीने कधी असे दृश्य पाहिले नव्हते. सोन्याच्या कमळाला घेऊन यावे वाटत होते. द्रौपदीला ते देऊ अन आनंदित करू. वाटे या आनंदामध्ये शंखनादही करू. शंखनादाने आनंदाला त्याने व्यक्त केले, पण प्राणी पक्षी सर्वांना भयभीतच केले. मग भीमाची पावले नदीकडे वळली. काय घडले भूकंपागत जमीन हलू लागली. भूकंपाचा अनुभव घेऊन महत्व त्याला आले. भूकंप कृत्रिम होता हेही त्या कळले. सोन्याच्या कमळाचा शोध मग मागे पडला.
नीट बघितले आणि समोर विशाल वानर दिसला. भीमाने विनंती केली शेपटी दूर करावी, म्हणजे मजला पुढे जायला सरळ वाट मिळावी. दमलेले वानर म्हणाले हे तर शक्य नाही. भीम बोलला असे बोलणे मला सहन होत नाही. वानर म्हणले मी म्हातारा पडून राहू दे, तूच शेपटी उचलून ती बाजूला ठेवून दे. प्रयत्नानेही भीमाला उचलता आली नाही. चकित होऊनी वदला एवढी शक्ती कुठून आली. वानराच्या शक्तीने भीम अचंबित झाला. हा साधा सुधा नाही, विचार चाटून गेला. हात जोडून भीमाने मग नमस्कार केला. परिचय द्या आणिक द्या आशीर्वाद मजला. दुसऱ्या क्षणीच तो वानर हनुमान बनला आणि भीमा समोर तो सहज प्रकट झाला. हनुमानाच्या चरणांवरती भीम जाऊन पडला. गर्वहरण झाले आणिक तो वास्तवात आला. येणाऱ्या युद्धाबद्दल हनुमान स्वतः म्हणतो. अर्जुनाचा झेंडा घेऊन रथावर मी बसतो. भीमाहूनही घोर गर्जना मी करीन म्हणतो. त्यानेही शत्रू घाबरेल असेही तो म्हणतो. मजसाठी देव करतो ना करतो प्रश्न कुठे उरतो. देवाच्या मनाप्रमाणे तू ना करतो का करतो. हनुमानाचा सारा जन्म त्यागाने भरला होता. श्रीरामाच्या मनाप्रमाणे करण्याने भरला होता. राम आणि सुग्रीवाला त्याने भेटवले होते. नंतर सारे वानर सैन्य गोळा केले होते. युद्धामध्ये योग्य काम योग्य व्यक्तीला दिले. प्रेरणा त्यांना दिली अन उत्साहितही केले. काय केले एवढेच सर्व जणांना दिसते. का केले याची जाण कमी जणांना असते. रामासाठी काम करतो सर्वांना सांगितले. स्वतः सुद्धा तेच करतो सर्वांना दाखविले. रावणाची आकर्षणे दूर हटविली होती. एकाग्रचित्ताने सारे त्याने केले होते. एक काम सांगितले तर अनेक केली होती. रावणाची कमजोरी अन ताकद ओळखली होती. लंकेचा सारा भूगोल लक्षात ठेविला होता. 5 दिवसांच्या मध्ये सेतू बांधला होता. राम लक्ष्मणाचे जीवन वेळोवेळी वाचविले. रामाच्या शक्तीला त्याने शतपटीने वाढविले. राम सीता लक्ष्मण भरत सर्वांना भेटविले. वैयक्तिक आवड गरजा विसरून हे सारे केले. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य सेवक तो सारे काही होता. काम कसेही असो हनुमान उत्तमच होता. हे माझे काम नाही कधीच नाही म्हटला. समोर येईल ते सारे माझ्यासाठीच म्हटला.